सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आपण संरक्षण पुडीबद्दल माहिती घेणार आहोत. ही माझ्या हातात जी दिसत आहे ती संरक्षण पुडी आहे. ही प्रत्येक केंद्रात उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन मागा. ही पुडी का बांधायची किंवा का वापरायची ते मी तुम्हाला पहिलं सांगते. आपल्या घराला कुणाचीही दृष्ट लागू नये, बाहेरची बाधा होऊ नये म्हणून ही पुडी आपल्या जवळ ठेवायची असते किंवा आपल्याला कोणत्याही बाहेरची बाधा, त्रास कोणत्याही व्यक्तीला होऊ नये म्हणून व्यक्तीने स्वतःजवळ ही ठेवली तरी चालते. तर या पुडीमध्ये काय आहे सांगते मी. पहिलं तर एक बिब्बा, पिवळी मोहरी जी आपण वल्गासुक्त, त्याचबरोबर काळभैरवाष्टक म्हणताना वापरतो ती पिवळी मोहरी, एक कवडी, ही जी पांढरी दिसते ती एक कवडी, हा बिब्बा आहे. आणि ह्याचं नाव मी विसरले. अशा ह्या 4 वस्तू आहेत या पुडीमध्ये. ही सुरक्षा करतं. ही पुडी आपली सुरक्षा पुडी नाव आहे या पुडीचं. आणि ही आपली सर्व बाजूंनी सुरक्षा करतं. महिला असतील तर महिला या पर्समध्ये ठेवू शकतात, पुरुषांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवू शकतात. तर आता यावर आधी सेवा घ्यावी लागते. तर सेवा कोणती घ्यायची? श्री स्वामी समर्थ हा मंत्र 1 माळ करायचा. त्यानंतर काळभैरवाष्टक 1 वेळा म्हणायचं. 11 वेळा म्हटलं तर अत्यंत चांगलं. पण ज्यांना नाही वेळ त्यांनी 1 वेळा म्हटलं तरी चालतं. त्याचबरोबर वल्गा सुक्त यावर म्हणायचं. आणि तुम्हाला अजून कोणती सेवा घ्यायची असेल तरी यावर चालतं. पण काळभैरवाष्टक आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि श्री गुरुदेव दत्तांचा जप एवढा याच्यावरती करायचा. आणि ही पुडी आपल्या पर्समध्ये महिलांनी, पुरुषांनी आपल्या पॉकेटमध्ये, आणि ज्यांना महिलांना की वाटतं की पिरियड्समध्ये आपल्याजवळ नसावी कवडी वगैरे, कारण की कवडी ही देवीचं प्रतीक असतं, तर त्यांनी काय करा, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण कोहळा, असोला नारळ किंवा गोरक्ष चिंच बांधतो. त्यामध्ये ही सुरक्षा पुडी किंवा संरक्षण पुडी आपण त्यात बांधू शकतो की जेणेकरून आपल्या घराचं संरक्षण होईल. त्या पद्धतीने या पुडीचा वापर होतो. त्यामुळे अवश्य सर्वांनी ही पुडी आपल्या घरात आणा. नवरात्री चालू आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपल्यासाठी, आपल्या घराच्या सुरक्षेसाठी ही पुडी आणा. आणि महत्त्वाचं म्हणजे ही आपल्या मुलांबरोबर द्यायची नाही. कुणीही मोठ्या व्यक्तींनी जवळ ठेवायची. लहान मुलांबरोबर, कॉलेजला असणाऱ्या कुणाबरोबर ही पुडी द्यायची नाही. फक्त घरातील ज्येष्ठ पुरुष आणि स्त्री यांनीच आपल्याजवळ ठेवायची. किंवा कुणीही जवळ ठेवू वाटत नसेल तर आपल्या मुख्य दरवाजावर जो आपण असोला नारळ किंवा गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधतो त्यामध्ये तुम्ही संरक्षण पुडी ठेवू शकता. त्याचबरोबर स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही. त्याचबरोबर पुरुषांनी पॉकेटमध्ये ठेवू शकता. ह्या पुडीचा खूप फायदा होतो. बाहेरील बाधा, दृष्ट, कसलीच व्याधी बाधी तुम्हाला होत नाही. ही अत्यंत चांगली आहे. फक्त यावर सेवा करा आणि सेवा केल्यानंतर तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा स्वतःजवळ ठेवू शकता. थोडक्याशा माहितीसोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ किंवा माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकर सबस्क्राईब करा. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आवर्जून ही सर्वांनी पुढे जाऊन केंद्रातून घेऊन या. त्याचबरोबर आपण संरक्षण पुडी जेव्हा आणतो तेव्हा तुम्ही हे 64 योगिनी यंत्र जे प्रत्येक केंद्रात उपलब्ध आहे, तर हे 64 योगिनी यंत्र देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. खूप महाग नाही आहे, काहीतरी 30 रुपयाला आहे. आणि हे 64 योगिनी यंत्र आपल्या घराचं संरक्षण करतं. आपल्या घराच्या उंबऱ्याला, मुख्य दरवाजाच्या वरती उजव्या बाजूला आपल्याला हे दरवाजावर लावून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्या घरात कोणीही वाईट विचाराने जर आलं तर ते विचार तिथेच नष्ट होतात आणि कोणाचीही वाईट नजर, बाधा आपल्या घराला होत नाही. त्यामुळे घराच्या सुरक्षेसाठी अजून एक म्हणजे 64 योगिनी यंत्र प्रत्येकाने आवर्जून आणा. सकाळ संध्याकाळ या 64 योगिनी यंत्राला धूप दीप ओवाळायचं. जेव्हा आपण तुळशीला ओवाळतो तेव्हा या यंत्राला देखील आपल्याला धूपदीप ओवाळायचं आहे. तर हे कधी लावायचं हे याच्यावरती दिले आहे. हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या, घराच्या दरवाजावर बाहेरच्या बाजूस लावणे. दर दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करावी. दररोज ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त दुर्गाष्टमी, आपल्या कॅलेंडरमध्ये दुर्गाष्टमीचा दिवस दिलेला असतो त्याप्रमाणे तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी याची पूजा करा.
आणि आत्ता ज्यांना कुणाकडे हे नसेल 64 योगिनी यंत्र, त्यांनी आत्ताच्या अष्टमीला, नवरात्री चालू आहे, अत्यंत शुभ आहे, अत्यंत, त्यामुळे दुर्गा अष्टमीला तुम्ही हे यंत्र आणून आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला बसू शकता, की जेणेकरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे सर्वांनी जाऊन हे 64 योगिनी यंत्र केंद्रातून आणावं. हे केंद्रात प्रत्येक केंद्रात आहे, ते तुम्ही आणू शकता. संरक्षण पुडी आणि 64 योगिनी यंत्र आवर्जून ह्या नवरात्रीत तुम्ही तुमच्या घरात लावावं, एवढीच माझी इच्छा आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.